आपल्या जादुई तबला वादनाने जगभरातील संगीत प्रेमींना मंत्रमुग्ध करणारे तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनामुळे संगीत विश्वाची पडलेली पोकळी कधीच भरून न येणारी आहे. आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हँकॉक, एरिक हर्लंड अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर झाकीर हुसेन यांनी सहवादन केलं. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियता देखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. 70 आणि 80 ही दशकं अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर साता समुद्रापार जात होतच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावित करत होते. झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केलं. म्हणूनच 90च्या दशकात जेव्हा जागतिकीकरण ही संकल्पना दृढ झाली तेव्हा झाकीर हुसेन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं संगीतकार म्हणून ध्रुव स्थान प्राप्त झालेलं नाव बनलं. याचाच प्रभाव म्हणून 1996च्या अटलांटा ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाला ज्या संगीतकारांनी संगीत दिलं त्यातील एक नाव म्हणजे झाकीर हुसेन होतं. नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालंय. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. झाकीर हुसेन यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते, तसंच त्यांची प्रकृती गंभीर असल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं. मात्र उपचारादरम्यान झाकीर हुसेन यांची प्राणज्योत मावळली. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसेन यांचं वास्तव्य अमेरिकेतच होतं. झाकीर हुसेन आणि तबला हे समीकरण म्हणजे दिवा आणि ज्योत कशी असते, अगदी तसंच होतं. मात्र याचं अत्यंत विनम्र कलावंताचं निधन झालंय. त्यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला होता. झाकीर हुसेन यांचे शालेय शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेतलं. पदवीचं शिक्षण घेत असतानाच ते तबला वादनामुळे देशभरात ओळखले जाऊ लागले. 1998 मध्ये झाकीर हुसेन यांना पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर 3 वेळा झाकीर हुसेन यांनी ग्रॅमी पुरस्कार देखील जिंकला होता. झाकीर यांचे वडील उस्ताद अल्लाह रखा हे देखील प्रसिद्ध तबला वादक होते. त्यामुळे वडील अल्लाह राखा खान यांच्याकडूनच वयाच्या 7व्या वर्षापासून झाकीर हुसेन तबला वादनाचे धडे गिरवायला सुरू केले. तसेच वयाच्या 12व्या वर्षापासून झाकीर हुसेन देशभरात त्यांनी तबला वादन परफॉर्म करण्यास सुरुवात केली. झाकीर हुसेन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं. साज या सिनेमात त्यांनी अभिनय देखील केला. झाकीर हुसेन यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅक्लिफ्लिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं. 1970 मध्ये त्यांनी जॉन मॅक्लिफ्लिन यासोबत शक्ती नावाच्या फ्युजन ग्रुपची स्थापना केली, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र येऊन एक नवीन शैली तयार झाली. झाकीर हुसेन यांचं खरं आडनाव कुरेशी असं होतं, मात्र त्यांना हुसेन असं आडनाव देण्यात आलं. झाकीर हुसेन यांनी 1989 या वर्षी हिट अँड डस्ट या सिनेमातून त्यांनी अभिनय केला. 2016 मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे झाकीर हुसेन हे पहिले संगीतकार ठरले. तर वयाच्या 22व्या वर्षी 1973 साली लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड नावाचा अल्बम झाकीर हुसेन यांनी प्रदर्शित केला. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बँडने अलीकडेच जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत दौऱ्याची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या संगीतातून अनेक भारतीयांना प्रेरणा दिली. परंतु झाकीर यांच्या अचानक झालेल्या निधनाने संगीत विश्व हळहळ व्यक्त करतंय. झाकीर त्यांच्या अप्रतिम वादनाने संपूर्ण जगाच्या कायमच आठवणीत राहतील. तुर्तास आजच्या कलारंजनच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट.